मित्रांनो, आपल्या राज्यात रस्त्यावर खड्डे आहेत, बसेस कमी आहेत, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत। पण एका मंत्र्यांना आपल्या नातवाला शाळेत नेण्यासाठी 60 लाखांची टेस्ला कार घ्यायची आहे। प्रश्न असा आहे, हे पैसे येतात कुठून आणि ही यश जनतेच्या पैशावर नाही आहे का? नमस्कार, मी गणेश डिजिटल अड्डावर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। अलीकडेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या नातवासाठी 60 लाख किमतीची टेस्ला कार खरेदी केली आहे। ही कार शाळेत जाण्या येण्यासाठी वापरली जाणार आहे असा दावा केला जात आहे। आपल्या राज्यातील सामान्य जनता रोज बसमध्ये लोंबकळत प्रवास करते। लोकांना PMPL, ST, लोकल ट्रेनमध्ये तासनतास उभं राहून प्रवास करावा लागतो। रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत। गावात अजूनही चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा नाही आहेत। पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे आणि दुसरीकडे मंत्री आपल्या लहान नातवासाठी टेस्ला कार घेत आहेत। प्रश्न असा आहे की लोकप्रतिनिधीकडे एवढे पैसे येतात कुठून? जनतेच्या पैशातून की स्वतःच्या उद्योगातून? जर स्वतःच्या उद्योगातून असतील तर लोकसेवक म्हणून एवढा दिखावा करणं योग्य आहे का? हे सगळे लोक दरवेळी सांगतात, आम्ही जनतेसाठी झटतो, आम्ही जनतेचे सेवक आहोत, पण प्रत्यक्षात जनतेचे सेवक नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचे महाराजे झालेले आहेत। मुलांसाठी महागडी गाडी, लग्नासाठी करोडोंच्या पार्ट्या, विदेश दौरे, हे सर्व कोणाच्या पैशातून होतं? आज एका सामान्य शेतकऱ्याला पीक कर्ज भरता येत नाही, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बँकेतून कर्ज घ्यावं लागतं, आईबाप मुलांची फी भरायला हतबल होतात, कामगारांना महिन्याचा पगार वेळेवर मिळत नाही, रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाहीत, औषधं विकत घ्यावी लागतात, गावोगाव तरुण बेरोजगार फिरत आहेत आणि त्याच वेळी मंत्री आपल्या नातवासाठी 60 लाखाची टेस्ला कार घेतात। मग सामान्य माणूस काय विचार करेल? हे आमच्यासाठी की स्वतःसाठी काम करतात असा प्रश्न प्रत्येकाला पडतो। आज महाराष्ट्राची ट्रान्सपोर्ट सिस्टम मोडली आहे। बस कमी आहेत, रस्ते खड्डेमय झालेले आहेत, रेल्वेमध्ये गर्दी झालेली आहे। लोकांनी नेत्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं, पण हे महाशय जनतेच्या पैशावर आणि पदाच्या ताकदीवर स्वतःच्या कुटुंबाची चैन करत आहेत। मित्रांनो, आज प्रश्न हा टेस्ला कारचा नाही, पण प्रश्न हा मानसिकतेचा आहे। लोकप्रतिनिधी हा जनतेसाठी असतो की स्वतःच्या सुखसोयीसाठी? जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत असं सुरूच राहणार। तुम्हाला काय वाटतं? लोकप्रतिनिधींनी आपल्या जीवनशैलीत साधेपणा ठेवायला नको का? कमेंटमध्ये आपलं मत जरूर सांगा आणि हो, डिजिटल अड्डा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।